नवापूर भारतीय जनता पार्टीतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन व वृक्षारोपण। नवापूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी व अल्पसंख्याक मोर्चा यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी कार्यालयात पक्षाचे संस्थापक कैलासवासी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री एजाज शेख, जाकीर पठाण, शहराध्यक्ष दिनेश चौधरी, ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे, अनिल वडवी, सरचिटणीस पवन दांडवेकर, अनिल सोनार, प्रणव सोनार, ज्येष्ठ नागरिक जयंती अग्रवाल, घनश्याम परमार, तोसिफ मंसूरी, ओबी मोर्चा अध्यक्ष जगदीश जयस्वाल, निलेश देसाई, महेंद्र नेरकर, संदीप पाटील, जोहूर पठाण, राहुल वडवी, रामचंद्र मिस्त्री, शंभू सोनार, बापू जगताप, शिवाजी गावित आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमानंतर अजय वसावे, एजाज शेख, शहराध्यक्ष दिनेश चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच नवापूर न्यायालय परिसरात ॲडव्होकेट तुकाराम वसावे, ॲडव्होकेट संदीप शेगर, ॲडव्होकेट ए.के. शहा, ॲडव्होकेट जी.आर. जोशी व भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित। पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आलेले आहे। सेवा पंधरवडाच्या अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। आज आदरणीय पंडित दीनदयालजी यांची जयंतीनिमित्त भाजपा कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। तसेच दिनांक 26 सप्टेंबर रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे। मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा। मॅरेथॉनचे आयोजन हे नवापूरचे प्रवेशद्वार ते जुना RTO नाका हा मॅरेथॉनचा मार्ग आहे। मॅरेथॉनमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या सर्व बक्षीस तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे। तसेच दिनांक 28 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पक्ष, अल्पसंख्याक मोर्चा आणि भारतीय युवा मोर्चातर्फे नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर नेत्रचिकित्सा शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोफत चष्मा वाटप आणि मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहे। तरी सर्व जनतेने या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही भारतीय जनता पक्षातर्फे विनंती करण्यात येते।